हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्टँडर्ड 9 मॅथ 1 चॅप्टर 1 सेट्सचं लेक्चर नंबर 1. आणि आज आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत ते आहे व्हॉट इज सेट्स, एक्सप्लेनेशन ऑफ सेट आणि डेली एक्झाम्पल ऑफ सेट. तर चला सुरू करूया. बघा स्टुडंट, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं सेटची डेफिनेशन आपण बघू. A collection of an objects or numbers is called a set. सेट म्हणजे काय असतं तर सुरुवातीला ते असतं कलेक्शन आणि कशाचं, अँड ऑब्जेक्ट्स ऑर नंबर्स. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स पण असू शकतात किंवा नंबर्स पण असू शकतात, त्याला आपण म्हणतो सेट. ही सेटची सिंपल डेफिनेशन आहे. पुढे सेटची एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग अ कॅपिटल लेटर्स, कॅपिटल A B C अप टू Z. सेटचं जे नाव आहे ते देताना आपण कॅपिटल लेटर्स यूज करतो, कॅपिटल A B C किंवा Z पण असू शकतो. ओके. आणि सेकंड इन्फॉर्मेशन आहे द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युजिंग अ स्मॉल लेटर्स A B C. तर सेटमधले जे मेंबर्स असतात किंवा एलिमेंट्स असतात त्याला शो करताना आपण कॅपिटल लेटर्स नाही यूज करत, तर स्मॉल लेटर्स यूज करतो, A B C अप टू Z काही असू शकतो. ओके. आता पुढे आपण सेटची अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघू. हेअर आर द की आयडियाज अबाउट सेट. सेट आपण लिहिणार आहोत, पण एक्झॅक्टली सेटमध्ये कुठल्या गोष्टी घेतो आपण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा फर्स्ट पॉईंट आहे युनिक आयटम्स ओनली. सेटमध्ये आपण जेही गोष्ट घेतो तर युनिक घेतो, तिथं डुप्लिकेट्स अलाउड नाही आहे. बघा इथं काय म्हटलं आहे, एव्हरी आयटम इन अ सेट मस्ट बी डिफरंट, यू कॅन नॉट हॅव डुप्लिकेट्स. एकच गोष्ट तिथं रिपीट करायची नाही आहे. ओके. प्रत्येक एलिमेंट हा युनिक असणार आहे. सेकंड पॉइंट काय बघा, ऑर्डर डझंट मॅटर. द ऑर्डर इन विच यू लिस्ट द आयटम्स इन अ सेट डझंट चेंज द सेट इटसेल्फ. इफ यू हॅव अ सेट ऑफ फ्रूट्स, फॉर एक्झाम्पल ॲपल, बनाना, ऑरेंज, इट्स द एक्झॅक्ट सेम सेट ॲज ऑरेंज, ॲपल, बनाना. बघा आता याचा मिनिंग तुम्हाला सांगतो. इथं आपण म्हटलेलं आहे की ऑर्डर डझंट मॅटर. तर सेटमध्ये जेव्हा तुम्ही कुठले आयटम्स लिहितात किंवा नंबर्स लिहितात तर त्याची ऑर्डर काही असेंडिंग, डिसेंडिंग किंवा काही सिक्वेन्शियली असायलाच पाहिजे असं काही नाही. ओके. फक्त ते सगळे एलिमेंट्स युनिक पाहिजे असं आहे. जसं इथे एक एक्झाम्पल दिलं आहे की आपण समजा एक फ्रूटचा सेट लिहिलेला आहे, तो सेट आहे ॲपल, बनाना, ऑरेंज. तर तुम्ही त्याला ऑरेंज, ॲपल, बनाना असं पण लिहू शकतात. ओके. तरी तोच सेट असणार आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट आहे वेल डिफाईन. त्याच्यात काय लिहिलं बघा, यू शुड ऑलवेज बी एबल टू क्लिअरली टेल इफ समथिंग बिलॉंग्स इन अ सेट ऑर नॉट. देर इज नो ॲम्बिग्युटी. याचा मिनिंग काय बघा, तो सेट आहे हा वेल डिफाईन पाहिजे, कारण सेटची आपण डेफिनेशन किंवा त्याचा एक फॉर्म असतो लिहायचा की सेटमध्ये काय काय असणार ते आपण एका पर्टिक्युलर स्टेटमेंटमध्ये लिहित असतो. तर हे जे स्टेटमेंट आहे हे क्लिअरली डिफाईन पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये असं कुठल्याही काही संशयास्पद गोष्ट नको, की असं काही वेग नको, ॲम्बिग्युटी त्याच्यात नको. ओके. असं त्याचा अर्थ आहे. तर मग सेट लिहिताना आपण ह्या तीन गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या. त्या काय आहे, युनिक आयटम्स ओनली, नंतर ऑर्डर डझंट मॅटर, आणि थर्ड आहे सेट हा वेल डिफाईन पाहिजे. तर ह्या की आयडियाज अबाउट सेट होत्या. आता आपण काय करू, काही डेली एक्झाम्पल्स ऑफ सेट बघू. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे युअर फॅमिली मेंबर्स. देर इज अ सेट ऑफ पीपल, दिस इज अ सेट ऑफ पीपल. Each person is unique and the order you list them in doesn't change who's in your family. For example, mom, dad, sister, brother. ओके. असं सेट दिला. तर तुमचे जे फॅमिली मेंबर्स असतील त्याचा जर तुम्ही एक सेट लिहिला तर तो जो असणार आहे तो असा असणार आहे, जसं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. तर तुम्हाला माहिती इथं आपण कुणाचे नाव डबल लिहिणार नाही, प्रत्येक व्यक्ती ही युनिक असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या फॅमिली मेंबरचे असे जर नावं लिहिले कर्ली ब्रॅकेटमध्ये तर हा काय असेल, एक सेट असेल. त्यानंतर सेकंड आहे कलर्स ऑफ अ ट्रॅफिक लाईट. दिस इज अ सेट ऑफ स्पेसिफिक कलर्स. तुम्ही जर कर्ली ब्रॅकेटमध्ये रेड, येलो आणि ग्रीन असं लिहिलं तर हा पण एक सेट बनतो. ओके. आणि आपल्याला तिथे स्पेसिफिक लाईट्स असतात जे ट्रॅफिकसाठी यूज होतात, ते आहे रेड, येलो आणि ग्रीन. नंतरचं एक्झाम्पल आहे डिजिट्स ऑन अ फोन कीपॅड. आता फोन कीपॅडवर जे डिजिट्स असतात ते कुठले असतात, 0 अप टू 9 असतात. तर हे जर आपण कॉमा करून सगळे लिहिले कर्ली ब्रॅकेटमध्ये तर हा पण एक सेट असेल. आणि आपल्याला इथे दिसते की प्रत्येक नंबर हा युनिक आहे, तर हा एक प्रॉपर सेट बनतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन्ग्रेडियंट्स फॉर अ स्पेसिफिक रेसिपी. तर एखादी स्पेसिफिक रेसिपी करायची, त्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला लिहायचे. जसं त्याचा एक्झाम्पल दिलं आहे, इफ अ रेसिपी कॉल्स फॉर अ फ्लोअर, शुगर, एग अँड अ मिल्क, देन
इथं कर्ली ब्रॅकेटमध्ये फ्लोअर, शुगर, एग्स आणि मिल्क असं लिहिलेलं आहे. इज अ सेट ऑफ मेन इन्ग्रेडियंट्स. तर हा पण काय बनणार, मेन इन्ग्रेडियंट्सचा एक सेट बनणार. इथं पण आपल्याला दिसतं कुठली गोष्ट रिपीट नाही आहे आणि क्लिअरली डिफाईन केलेली आहे. सो इन्ग्रेडियंट्स फॉर स्पेसिफिक रेसिपी सुद्धा एक सेट असू शकतो. नेक्स्ट आहे द बुक्स ऑफ युअर करंटली रीडिंग लिस्ट. तर तुमची सध्या करंटली रीडिंग लिस्ट असेल, तुम्हाला काही बुक्स वाचायचे असतील किंवा तुम्ही वाचत असाल त्याची तुम्ही लिस्ट केली तर ती पण काय असेल, एक सेट असेल. म्हणून इथं असं लिहिलं आहे, इफ यू आर रीडिंग 3 डिफरंट बुक्स देन चूज 3 बुक्स फ्रॉम अ सेट. तो पण एक सेट असू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स इन अ बँड. बघा याच्यात म्हटलंय अ बँड माइट हॅव अ सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट्स लाईक गिटार, ड्रम्स, बास, व्होकल्स असं आहे. तर तुमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते जर तुम्ही असे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले तर हा पण एक सेट होऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल इम्पॉर्टंट पण आहे बघा, द प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टम. इथं म्हटलं आहे दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल, मर्क्युरी, व्हीनस, नंतर अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून हे सगळे आपण लिहिलेत कॉमा करून कर्ली ब्रॅकेटमध्ये. हा पण काय आहे, एक सेट आहे, कारण याच्यातलं प्रत्येक प्लॅनेट हा डिस्टिंक्ट आहे. ओके, क्लिअरली डिफाईन आहे, कुठलंच रिपिटेशन पण नाही आहे, म्हणून हा एक सेट बनू शकतो. तर मग बघा स्टुडंट, अशा प्रकारे आपण डेली लाईफमध्ये कुठल्या गोष्टी सेट म्हणून आपण लिहू शकतो त्या बघितल्या. याच्यात काही नंबर्स पण बघितले, काही ऑब्जेक्ट्स बघितले. तर याच्यावर आपल्या लक्षात आलं की ऑब्जेक्ट्स आणि नंबर्स याचं कलेक्शनच काय असतं, सेट असतं. आता हे सेट युजफुल का आहेत किंवा कुठे यूज होतात ते आपण एकदा बघून घेऊ. हा टॉपिक हा आहे, व्हाय आर सेट्स युजफुल. Sets are a fundamental building blocks in mathematics and computer science because they help us organize and understand the collection of objects and they allow us to. याच्यात बघा काय म्हटलेलं आहे की सेट हा फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक आहे जो मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये पण यूज होतो. आणि त्याचा फायदा कशासाठी होतो बघा. फर्स्ट आहे कॅटेगराईज ग्रुप सिमिलर थिंग्स टुगेदर. आता आपण एक एक कॅटेगरी डिफाईन करतो, एक प्रकारचे आयटम्स एका पर्टिक्युलर ग्रुप करून ते वेगवेगळ्या साईडला लिहितो. तर हे कॅटेगराईज हा त्याचा पहिला यूज आहे. नंतर आहे कम्पेअर आहे. तर याच्यामध्ये काय होतं की आपल्याला एकदा आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप जर तयार केले किंवा सेट तयार केले तर आपल्याला ते कम्पेअर करता येतात, कुणामध्ये काय आहे, कुणामध्ये कुठली गोष्ट कॉमन आहे किंवा कुठली गोष्ट नाही आहे हे आपल्याला चेक करता येतं. आणि थर्ड आहे परफॉर्म ऑपरेशन्स. याच्यात म्हटलं आहे जस्ट लाईक यू कॅन ॲड ऑर सबट्रॅक्ट नंबर्स यू कॅन परफॉर्म द ऑपरेशन ऑन सेट्स like combining them, finding common items or finding what's left over. जसे तुम्ही नंबर्स ॲड आणि सबट्रॅक्ट करतात तसेच सेटवर सुद्धा तुम्ही काही ऑपरेशन्स करू शकतात, त्यांना कंबाईन करू शकतात, त्याच्यातलं कॉमन कुठल्या गोष्टी त्या फाइंड करू शकतात, त्याच्यात कुठली गोष्ट नाही आहे किंवा एखादी गोष्ट काढून टाकली तर काय होईल हे सगळं आपण फाइंड करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सेट हे युजफुल असतात. तर बघा स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण सेट बघितला. तर सेट काय असतं, तर सेट इज अ कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट्स ऑर नंबर्स आहे हे बघितलं. नंतर आपण हे बघितलं की सेट हे कॅपिटल लेटर्सने डिनोट करतात, त्याच्यातले एलिमेंट्स हे स्मॉल लेटर्सने डिनोट करतात. नंतर सेटच्या प्रॉपर्टीज काय असतात, त्याच्यात युनिक आयटम्स असतात, ऑर्डर डझंट मॅटर, त्यानंतर वेल डिफाईन असतो. हे 3 त्याच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. नंतर आपण डेली एक्झाम्पल्स बघितले की डेली एक्झाम्पल्स किंवा डे टू डे लाईफमध्ये कुठल्या गोष्टी सेट म्हणून आपण यूज करू शकतो. नंतर आपण सेटचा यूज काय आहे ॲक्च्युअल तो बघितला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅथमध्ये जे सेट यूज करणार आहोत ते कसे लिहितो ते बघणार आहोत आणि त्याच्या मेथड्स पण बघणार आहोत. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काही डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकता. थँक्यू. जय हिंद.